आयटम आहे शाळेमध्ये काय नाही त्यामुळे आयुष्यात आता पडलं असतं. हे व्हॉट्सअप काय होतात कसे बरे आहेत ना तुम्ही. तर मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलचं नाव माहिती असेल कॉमेडियन ब्लॉगर. तर मित्रांनो मी सॉरी टू से तुमच्यासाठी खूप दिवस काही ब्लॉग आणि काही व्हिडिओ काहीच केलं नव्हतं. तर मित्रांनो मी थोडा बाहेर होतो. आज मी आलोय म्हणजे इंडियामध्येच होतो पण थोडा बाहेर होतो. एका कामामुळे मी नाही करू शकलो काय ब्लॉग व्हिडिओ काहीच नाही. तर त्यासाठी माझं खरंच खूप सॉरी तुम्हाला बोलतो मी. तर मित्रांनो मी आज आलोय माझ्या गावी म्हणजे श्रीवर्धनला. काल संध्याकाळी आम्ही 4 वाजता निघालो होतो. रात्री 10 वाजता पोहोचलो आणि मग झोपलो वगैरे आणि सकाळी फ्रेश वगैरे होऊन तुमच्यासमोर रेडी आहे आता मी. तर आज आम्ही आलो श्रीवर्धनला. ऍक्च्युली मी डोंबिवली टू श्रीवर्धन असं एक ब्लॉग करणार होतो पण ते पण जमलं नाही करायला. म्हणून डायरेक्ट मी आता श्रीवर्धनला माझ्या गावी आलोय आणि तुम्हाला ब्लॉग करतोय मी. आज मी तुम्हाला असा ब्लॉग करतोय तुमच्यासाठी. मी आज माझं गाव दाखवणार आहे संपूर्ण स्टार्ट टू एंड असं माझं गाव दाखवणार आहे. तर तुम्ही बघा माझे गाव आणि माझी व्हिडिओ सगळं काही बघा. म्हणजे काय नाही तुम्हाला दाखवतो मी माझं गाव. तर तुम्ही माझ्यासोबत राहा चला. तर आहे मित्रांनो आपण आता आपल्या गावाची जी स्टार्टिंग आहे ना जिथून आपलं गाव स्टार्ट होतो त्या स्टार्टिंगवरती आलो आहे. तुम्हाला आता संपूर्ण गाव दाखवतो आमचा. आणि हा रस्ता आहे तो मुंबईला जातो आणि हा पण रस्ता मुंबईला जातो पण हा रस्ता खूप फिरून जातो आणि हा लगेच जातो. तर जाऊ दे तुम्हाला आता आपलं गाव दाखवूया. तर चला जाऊया. हा एक आमचा छोटा मित्र आहे तो आता त्याला घरी चाललाय कारण त्याची आई त्याला वरटते म्हणून तर घरी चाललाय जेवायला. बाय. तर आता आम्ही तुम्हाला ऑलमोस्ट एक आमच्या छोटी तरी जरासं तरी काहीतरी दाखवलं गाव. आता आमचं पूर्ण दाखवायचं बाकी आहे वरती वगैरे. तर दाखवतो. आमच्या माझ्यासोबत आहे चुटकी. त्याचं नाव अविराज त्याचं नाव आहे पण त्याला आम्ही लाडाने चुटकी म्हणतो. तर आता आम्ही तिकडे होतो त्या दगडावरती वरच्या तिथून तुम्हाला गाव दाखवलं. आता तिथून आम्ही इथून खालून एका गल्ली आहे त्या छोट्याशा रस्त्यावरून जाणार आहोत. तर तुम्हाला पण दाखवतो तो रस्ता वगैरे कसं काय. आणि आम्ही इथून आलो होतो. जो हा रस्ता आहे ना आयुष्यात आता पडलं असतं. जो रस्ता आहे ना इथून आलो होतो. आता आम्ही या रस्त्याने जाणार आहोत. तर आपण जाऊया. तुम्ही अशीच माझी व्हिडिओ बघत राहा. आम्ही इथून या डोंगरावरनं खाली उतरलो आहे. तिकडून गेलो होतो वरती इथून खाली उतरलो आहे. तर आपण आता इकडून जाणार आहोत पुढे. तुम्हाला पण दाखवतो. मी खूप थकलो आहे. आणि माझ्या मागे दिसते ते आमचे जुने बाथरूम होते बट आता सगळ्यांच्या घरात बाथरूम आलेत कारण आता बदल गया ओपल. अभि सगळ्यांच्या घरात आलेत बाथरूम. पहिले बाहेर होते. आता आपण तुम्हाला दाखवतो कुठे चाललो आहे काय चाललं आहे. तर तुम्ही तोपर्यंत माझी व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर मित्रांनो आता आम्ही एका ठिकाणीहून खाली उतरणार आहे. म्हणजे वरचाच म्हणजे एक वाडी आहे ना तिथून ती खाली उतरायचा दुसरा रस्ता आहे. मग तिकडे संपते ती. पण अशा काही छोटे मोठे घरं आहेत अजून. आलो मित्रांनो इथे आपल्याला काका एक आवाज येत आहेत. आपण जाऊया त्या काकांकडे परत. हे बघा काका आपले गावचे अध्यक्ष आहेत. हे बघा काका आपले गावचे अध्यक्ष आहेत. जरा गाव दाखवतो. दाखवू की नको दाखव ना. का होतं जेवला ते काका आताच आलेत. बाहेर गेले होते ते जरा त्यांची कामं असतात मोठे मोठे मीटिंग वगैरे असतात. तर ते मीटिंगला गेले आताच आलेत घरी. तर आपण गावाचा जो ब्लॉग आहे तो आपण पूर्ण करूया. यांच्याशी आपण नंतर बोलायला येऊ. ओके चला बाय. मित्रांनो आपण एका आजीच्या घरी आलोय. ते मला पपई खायला सांगतायत पण आपल्याला नकोय पपई. म्हणजे इकडून मी जात होतो आपला ब्लॉग करत तर त्यावेळी घरी आहे. तर त्यांच्या घरी आलोय. आजी हाय करा. हाय ते करा. हाय. हे आजीचे आजोबा आहेत खाली ते बघा दिसत आहेत का ते पपया कापतायत. तर आपण परत बाहेर जाऊया. घरात खूप अंधार असल्यामुळे दिसत नाही आणि मला पण खूप घाम आलाय. तर आपण परत बाहेर. काय बोलता बाबा. नको राहू द्या आता. पपई खायला कुठे आता टाइम बघा मी किती घामाघूम झालोय. आपला पहिले ब्लॉग कंप्लीट करतो नंतर मग बाकीचं सगळं खायला जातो. तर आपण तो रस्ता आहे खाली उतरण्याचा गावचा. तर आपण तिथून खाली उतरूया आणि परत तुम्हाला जे माझं घर दाखवलं होतं स्टार्टिंगला तिकडे जाऊया परत. कारण आमचं घर स्टार्टिंगलाच आहे आणि मुंबईला पण तसंच आमचं रोड टच घर आहे आणि गावाला पण तसंच आमचं रोड टच घर आहे. तर आपण आता इथून खाली उतरत आहे. आपण इथून आता खाली उतरलो. हे बघा इथून खाली उतरलो आणि आता आपण या साईडला जाणार आहे. म्हणजे इथून परत जाणार आहे आपण जो पिंपळा झाड होता ना मगाशी तिकडे जाणार आहे परत. कारण तिथेच परत एंड होणार आहे व्हिडिओ. आणि इथे आपल्या गावाची विहीर आहे. इथे जरा पुढे गेलात ना तर गावाची विहीर आहे आणि वरती झरा वगैरे तुम्हाला दाखवतो बघा. मी तिथून झरा पडतो एका ठिकाणी ते तुम्हाला दाखवतो. कारण आता पाऊस नाही तसं दिसणार नाही पण तुम्हाला एक दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो तुम्हाला आता मी विहीर दाखवायला चाललो आमच्या गावची.
आणि गावाबद्दल मला जास्त काय माहीत नाही, कारण मी 4-5 वर्षांनी किंवा कधी येतच नाही. पण हा चुटकी आहे ना, तो गावीच असतो. याला गावातली संपूर्ण माहिती आहे, म्हणून तो मला सांगतोय असं असं ते मी तुम्हाला सांगतोय. तर आपण जाऊया, इकडे विहीर आहे आपली गावाची, तर त्या विहिरीजवळ तुम्हाला नेतोय, दाखवतो विहीर वगैरे कशी काय, तर तुम्ही बघा. आणि मित्रांनो काय झालं, तुम्ही सबस्क्राईब वगैरे करा ना मला यार, कसा मी पुढे जाणार मग. जाऊ दे, तुम्हाला विहीर दाखवतो. फायनली आपल्या गावाच्या विहिरीजवळ पोचलेलो आहे आणि विहीर पण दाखवतो तुम्हाला, आणि विहिरीच्या आजूबाजूचा परिसर आहे तो एकदम भारी वाटतोय, तो पण तुला दाखवतो. तर तुम्ही बघा. आता आम्ही विहीर वगैरे बघितली आहे, चुटकी आणि मी. तर आता आम्ही परत ह्या दिशेने ओवालता म्हणजे आमच्यात घरी जा रे निघ इथून, त्याला ओवालणं म्हणतात. मग आता आम्ही ओवालताव परत आमच्या जागेने जाताव घरी. आता तुम्हाला आता काय नाही, आपण परत त्या पिंपळा झाडाजवळ जाऊ आणि तिकडेच आपला ब्लॉग समाप्त करू, कारण तेवढंच आमचं गाव आहे. पण गावातले जे काही छोटी मोठी घरं राहिली असतील वरची कोपऱ्यातली वगैरे, ती दाखवली नसतील तर मला माफ करा, कारण ते मलाच नाही माहिती आणि असतील कुठेतरी, पण ते एवढं कोपऱ्यात वगैरे कुणाला दाखवायला कुठे जाऊ, तर त्यासाठी सॉरी. तर आपण आपल्या लास्ट एंड स्टॉपची इथे जाऊया. तर तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल ना, ही सगळी आंब्याची बाग आहे. इथे खूप मोठे मोठे आंबे येतात. बट आता जो लॉकडाऊनमध्ये बघा, जो पावसाळ्यामध्ये एक वादळ आला, त्या वादळामध्ये सगळी झाडं पडली आणि सगळे आंबे गेले. पण आता हे नवीन कलमं लावले आहेत, तर तुम्हाला ते पण दाखवता कलमं वगैरे कशी. तर मित्रांनो, हे जे पावसाळ्यातलं जे पाणी येतं ना वरतून, तुम्हाला दाखवलं धबधबा, ते पाणी इकडून हे जे आहे ना, जिथे मी उभा आहे ना आता आम्ही आहोत, इथूनच ते पाणी येतं असं पूर्ण, आणि इथून जात आहे बघा, हे दिसतंय का तुम्हाला, इथून जातं ते पाणी. आणि हे आपलं गावाचा रस्ता आहे, पण हे पाणी इथून जातं. मग पावसाळ्यात इथे फुल पाणी असतं भरलेलं. आपण पावसाळ्यात कधी आलो नाही, तर कधी नेक्स्ट टाइम जर पावसाळ्यात आलो ना, तर तुम्हाला नक्कीच दाखवेन धबधबा वगैरे वरचा. शपथ मित्रांनो, तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो. हा बघा, हा पोल दिसतोय का माझ्या मागे, हा जेव्हा वादळ आले ना, वादळ त्यामध्ये हा पोल वाकडा जायला, लोखंडी पोल वाकडा जायला, म्हणजे तुम्ही पण समजाल की केवढा मोठा वादळ आला असेल आमच्या गावी. तुम्हाला दाखवतो तो पोल. इथे काय माहिती आहे मित्रांनो, आपल्या समुद्र जवळच आहे ना, त्यामुळे वादळ खूप मोठा आला आपल्या इकडे. आणि हा पोल बघा कसा झाला आहे, तुम्हाला दाखवतो पोल. तर मित्रांनो, हे गावातले सगळे पोल पडले होते, त्याच्यामुळे गावात 45 दिवस लाईट नव्हती. गावात जे रहिवासी आहेत ना गावातले, 45 दिवस बिना लाईटीचे होते. कसे काढले असेल त्यांनी 45 दिवस बिना लाईटीचे. आणि आपल्याला मुंबईला एक दिवस तरी लाईट गेली की अरे लाईट कधी येईल, लाईट कधी येईल, लाईट कधी येईल. तर हा बघा, हा आपलं घर आहे इकडे वरती, आणि तो बाजूचा पण आपलाच आहे. आणि ते मंदिर म्हणजे आमचं ते बौद्ध विहार. तर तुम्हाला आपला ब्लॉग इथे आता समाप्त होईल असं मला वाटतंय, कारण सगळं तुम्हाला दाखवून जायला आहे. आणि हे बघा, हे आमच्या काकांचं घर आहे आणि हा आपला जो विहार. तर तुम्हाला एकदा परत हा व्ह्यू दाखवतो आणि आपला ब्लॉग समाप्त करतो. तर बघा, चला तुम्हाला गावातलं पण आमचं घर नाही दाखवलं. तर हे आमचं घर आहे, म्हणजे आमच्या बाबांचं घर आहे, आणि आमचं तिकडे बाजूला छोटंसं घर आहे. तर तुम्हाला दाखवतो आपल्या घरी माझे पप्पा आहेत. हाय हाय करा. आहे आपले पप्पा आहेत आणि आपली आई वगैरे आतमध्ये तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे आपल्या बाबांचं घर आहे, इथे आम्ही राहतो. आणि तिकडे बाजूला पण एक छोटंसं घर आहे आपलं. तर आपली आई काय करते तुम्हाला दाखवतो. मम्मी काय करतेस? हाय तर कर. हे आमच्या मोठ्या बाबांचं घर आहे, मोठे पप्पा आमचे. हे आमचं बॅक साईड आहे, ही चूल वगैरे आहे, ही बॅक साईड आहे. आणि तिकडे आमचं छोटं घर आहे, त्याचं काय आम्ही अजूनपर्यंत काम नीट केलं नाही आहे, सो आम्ही इकडेच राहतो. आणि हे माझ्या मागे दिसते ते आमचं छोटं घर आहे, ते पण तुम्हाला दाखवतो जेणेकरून तुम्हाला सगळं दिसेल. हे आमचं छोटं घर आहे, पण इथे आम्ही जास्त राहत नाही आणि इथे जास्त काम पण नाही केलं आहे. पण आता हे आम्ही काम केल्यानंतर आम्ही इथेच राहणार आहोत. तर तुम्हाला एकदा घराचं आतमधलं दृश्य दाखवतो. हे बघा, माझ्या मागचं घर तुम्हाला दाखवतो. तिथं हे बघा, हे आपलं छोटं घर आहे. इथे एक बेडरूम केलं आहे आपण, हे बघा. आणि इथून बाहेरचा रस्ता आहे, म्हणजे इथून एक दरवाजा आहे. आणि त्या साईडला एक आपला बेडरूम आहे छोटा. इथे पण घराचं जास्त काम नाही करत आपण कोणी. आणि हे आपलं घर असं छोटंसं बस. आणि इकडे जराशी जागा आहे आपली, या साईडला आणि त्या साईडला, दोन्ही साईडला आपली जागा आहे.
तर हे मित्रांनो तुम्हाला मी माझ्या गावचा व्लॉग म्हणजे आमच्या वाडीचा व्लॉग पूर्णपणे दाखवला आहे. तर आमची जी पूर्ण वाडी होती ती तुम्हाला पूर्ण दाखवलं आहे. त्यातलं काही छोटं मोठं राहिलं असेल एखादं घर वगैरे तर राहिलं असेल तर मला तुम्ही माफ़ करा, पण तुम्हाला थोडी इकडचं काय माहिती आहे तरी पण मी सांगतो, जर राहिलं असेल तर मला माफ़ करा. आणि हा मी जो छोटा मोठा काही ब्लॉग केला असेल माझ्या गावाचा, तो जर तुम्हाला आवडला असेल मनापासून तर प्लीज नक्की माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओ येणाऱ्या तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचतील. तर आपण भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगला. आता मी गावी आहे म्हणजे तुमच्यासाठी नवीन नवीन काही ना काही ब्लॉग करतच राहणार आणि पोस्ट करतच राहणार, फक्त तुम्ही बघत राहा. तर बाय.